देहाची. एक क्षणाचा देह विकत घेऊ शकत नाही, कारण हा देहाला कोणी बनवू शकत नाही. ह्याचा केस कोणी बनवू शकत नाही, ह्याचं पिशी कोणी बनवू शकत नाही. हा निसर्गिक आहे. म्हणून परमार्थाला देह लावला तर देवाची प्राप्ती होते. धनाच्या कामाला लावला तर त्याला अधोगती होते. तिथ्यापणी लोक पाप आणि पुण्य ओळखतात. लाखो नव्हे तर कोट्यावधी धनाच्या राशी खर्च केल्या तर एक क्षण देखील नरदेह मिळणार नाही. अशा आयुष्य विषयासाठी खर्च करतो. नरदेहाची किंमत केव्हा कळते? फक्त मृत्यू समय कळते. आणि मृत्यू समय किती जरी डॉक्टरला पैसे वाचले तर ते म्हणतो देवाच्या हातात आहे. ए गर्भ मरण, ए ध्यान अवस्था, आत्म्याची अलिप्ता, स्वभावता देहाची. देह आणि बुद्धी दोन्ही खोटी आहेत असे जो जाणतो त्याला कळते. आपण परमार्थ करावा हे सुद्धा संत संघाशिवाय होत नाही. सद्गुरूची गाठ पडली तरच त्याला परमार्थ कळतो, अन्यथा कळणार नाही. झाल्या गुरु कृपा सुगम, सर्वत्र ठसावे प्रभ्रम. येथे जन्म मरण कसे हो ब्रह्माशिना. सद्गुरूची गाठ पडल्यानंतर त्याला सर्व समानता दिसते. मूळ जात वर्ण हे दिसत नाही. त्याला समध्या ठिकाणी भगवंताचे स्वरूप दिसत, समता दिसते. हे अज्ञानी तमगुणी लोक असतात. हीच म्हणतात आमची 96 कुळी, आमकी कुळी, तमक कुळी. अरे तुम्ही मेलेले आहेत, तिथे कुठे आहे? तुम्हाला धर्मशास्त्राचं ज्ञान नाही, तुमचं पुण्यच नाही संतापर्यंत जाण्याचं. तुम्ही काय सांगणार? ऐशी जरी झाले ब्रह्मज्ञान, तरी प्रबंधे भोगावे जाण. जेवी मुला भांड आपण ब्रह्मरायण. आत्मज्ञान झाल्याच्या नंतर धर्मशास्त्र त्याला वाचायची गरज नाही, कारण धर्मशास्त्र तिथं शेवट आहे. आत्मा स्वस्वरूपापर्यंत, तिथून पुढं वाचन बंद झालं. तेव्हा सद्गुरु नामाने त्याला विधेय स्थिती प्राप्त होती. त्याला उन्मनी अवस्था म्हणतात, त्याला तुरी अवस्था म्हणतात. ही ग्रंथ आचरण करायसाठी दिल्यात, तुमच्या मोठीपणासाठी नाही, तुमची पाठ थोपडण्यासाठी नाही, तुम्हाला शाबासकीसाठी नाही, तुम्हाला विधेय स्थिती बनवायसाठी ग्रंथ दिल्या. त्याचा बाजार करू नका. रामकृष्ण हरी.